आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या अरे किरकोळ जखम आहे, खर्चटले फक्त. अहो तुम्ही कधी तर ऐकत जावा माझं. वाघमारे, ती शक्ती सांगत होती की तुम्ही सगळ्या गुंडांना एकटाच भिडला आणि ते पळून गेले होय. मला तर काहीच आठवत नाही बघ, पण ती पोरगी शक्ती खोटं बोलल असं बी नाही वाटत. खरंय, लई निर्मळ मनाची पोरगी आहे बघा. ती नाही बोलणार, सॉरी, ती नाही बोलणार खोटं. सत्या, मला ना घरात बसून लई वैताग आलाय बघ. आता असं वाटतं की लगेच जाऊन ड्युटीवर जॉईन व्हावं. हा, वा की जॉईन. हे नवीन मेडल मिळालंय ना, हे घ्या आणि जावा, वा जॉईन. वाघमारे, एक जखम भरली नाही तोपर्यंत दुसरी जखम झाल्या तुम्हाला आणि ड्युटीला जायचंय वे. किरकोळ आहे ही जखम, लगेच बरी होईल. एक मिनिट, तुमच्या आत्याबाईने पैसे मागितलेत का तुम्हाला? हे बघा वाघमारे, त्या बाईच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही ड्युटी जॉईन करणार असाल ना, तर मी अजिबात जाऊ देणार नाही तुम्हाला. इकडे आणा. पण डॉक्टर बोललेच होते की 2-3 दिवस आराम करून ड्युटी जॉईन करा, आणि आता चांगला 4 दिवस आराम झाला, मग करू शकते ना जॉईन मी ड्युटी. आणि आत्यासाठी नाही, पण स्वतःसाठी आणि घरासाठी तर करावीच लागेल मला. बरं ठीक आहे, यावर आपण नंतर बोलूया. आता जरा शांत व्हा तुम्ही. हा भारती मावशी बोला. हॅलो, हा कशी आहेस? म्हणजे मी ठीक आहे, तुम्ही समजे कसे आहात? अगं आम्ही सगळे मजेत. अगं तुला एक गोष्ट सांगायची होती म्हणून फोन केलाय. बोला की. अगं आपले घोलप काका रिटायर होत आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एक चांगला शँडऑफ करायचा आहे. द्या त्यांच्याकडे फोन. हा, 1 मिनिट, हा स्पीकरवर टाकते. गोलप काका, हा, आता फक्त आराम करायचा. हा, हो, आता आरामच करायचा. अगं पण तुझी लेट म्हणे येते आम्हाला, आणि आम्हाला तुमची. गोलप काका, तब्येतीकडे लक्ष द्या. हो, आणि आता लेख आहेच की काळजी घ्यायला. पण तू नाहीस. हा, तुम्ही फक्त टेन्शनात नसाल, पण मी भेटत राहीन तुम्हाला. अगं ते तर तू येशीलच की, पण माझ्या निरोप समोर मला येणार आहेस का नाही? अगं सगळ्या पोलीस स्टेशनला समोसे ठेवलेत खायला, याचं बरं का? हा काय प्रश्न आहे वे? नक्की येणार. आले की जाधव साहेबांना बी भेटते आणि लगेच ड्युटीवर जॉईन होते. चल ठेवू का मग? चला भेटू उद्या. हा वाघमारे, लईच हट्टे आहे बघा तुम्ही. म्हणजे शेवटी स्वतःला जे वाटतं तेच करणार ना? सत्या, घोलप काका उद्या रिटायर होते. वडिलांसारखी माया केली त्यांनी माझ्यावर, आणि त्यांच्या सेंडऑफला जायचं नाही वे. अहो पण वाघमारे, तुमची परिस्थिती तर बघा आधी. तू काय लोड घेऊ नको, मी घेईन माझी काळजी. प्लीज मला जाऊ दे. वाघमारे, बंदोबस्ताला नाही जाणार, फक्त ड्युटीवर जाते बस. आता तुम्ही ठरवलंच आहे तर मग काय बोलणार? बोलून काय फायदा आहे? आणि आता काय नाही, आता गप झोपा. चला या, आराम करा, उठा. येस सर, ॲब्सोल्युटली. हो सर, आमचे सगळे इन्फॉर्मर ऍक्टिव्ह आहेत, आणि आपल्याला जी लीड मिळाली होती ना, ती सुद्धा अगदी बरोबर होती. हा, सॅम्पल पाठवलेत. एकदा लॅबचा रिझल्ट आला ना की मग आपल्याला पुढची कारवाई करता येईल. ऑफकोर्स सर, आय कीप यू अपडेटेड. येस सर. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, फॉरेन्सिक रिपोर्ट्स. हे याचीच वाट पाहत होतो. इम्पॉसिबल. काय झालं सर? हाऊ दिस पॉसिबल? सर एक्झॅक्टली झालं काय आहे? म्हणजे हे लीव इट. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना, सगळ्या टीमला इथे बोलवा. गो फास्ट. येस सर. हे सगळ्यांनी ऐका, सरांनी अर्जंटली बोलवलंय, पटकन.
कामानंतर रिझ्यूम करा. चला लवकर. आले सगळे? लिसन केअरफुली. आपण जेवढे कष्ट केले, छापा टाकला, इट्स अ शेम टू इन्फॉर्म यू की ते सगळं वाया गेलंय. कारण या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आपण जे सॅम्पल पाठवले होते ते अंमली पदार्थ नव्हते. व्हॉट? सर मग ऍक्च्युली रिपोर्ट मध्ये लिहिलं काय? त्यांच्या मते एक रासायनिक खत आहे. पण माझा असा ठाम विश्वास आहे की हे सॅम्पल कोणीतरी बदलले. साहेब खुशपुटेचा फोन आहे. बोल. तात्यासाहेब आपलं काम झालं. सॅम्पल मध्ये फेरफार करून अख्खे फॉरेन्सिक रिपोर्ट बदललेत मी. कौतुक कौतुक केवळ कौतुक. मस्त काम काम मस्त. हे सगळे रिपोर्ट बदललेत पण अजून एक गोम आहे तात्यासाहेब. काय गोम? ते रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याचे जाधव साहेबांना संशय आला. जाधवला संशय आलाय? संशय मिटवा. पैसे द्या संशय मिटवा. नसेल मिटत पैसे द्या संशय मिटवा. अहो पण साहेब. कौतुक कौतुक केवळ कौतुक. तात्यासाहेब काय झालं? एकदम खुशच झाला तुम्ही. फेरफार फेरफार केला. सक्सेसफुल फेरफार केला खुसपुटेनं. त्यामुळे त्याचं कौतुक कौतुक केवळ कौतुक. फेरफार झाला, सॅम्पल बदलले, सुटलो आपण. अरे वा तात्यासाहेब, अभिनंदन तुमचं. आता लगेचच आपल्या त्या सगळ्या ड्रायव्हरला. खुश होऊ नका अनाठाई, खुश होऊ नका. त्या जाधवला संशय आहे. जाधव मिटवा, संशय घालवा. ठीक आहे तात्यासाहेब. थकलोय खूप, आराम हवा. माझ्यासाठी छोटस एक बाटली मद्य घेऊन या. ठीक. मद्य हवं. आई काय चाललंय? आली सांबरे? काय नाही बघ, चपात्याच करते. बरं तुला काय खायला देऊ का? ते काय नको, तू सरक बाजूला, मी आवरते आता सगळं. दमून आली असशील तू. बाईस बस, काहीतरी खा, 4 घास. काय देऊ सांग? नको अगं आई, मी खाल्लंय चौपाटीवर येताना. सुनंदे, तुझी लेक आता घरात बसून होती का नाही, तरी बी शासनाने तिला पगार दिलाय. पर ती जर अशीच घरात बसून राहिली तर कसं होणार? अगं आपण खायचं काय? तो सत्या जेव्हा ह्या घरात होता तेव्हा कशा टमा करत होत्या. मग आता जायचं आणि जावयाकडनं पैसे आणायचं. जावयांकडे कसे पैसे मागायचे का? लाज वाटत्या? मग लाज वाटत्या ना तर लिकीला सांगायचं, बाय गो कामाला जा. काय गाते? आता तुला काळजी नाही वाटत तिच्या तब्येतीची? बया, म्हणजे आता मीच वाईट झाली मी. अगं काय वाटतंय का तुला असं बोलायला? काय काय म्हणून नाही केलं मी या घरासाठी, आणि हे असं बोलताय मी मला. हा आता बी मीच सांभाळत्या आणि आधीपासून बी मीच सांभाळत आली आहे ह्या घराला. तुम्हाला दोघीसनी बी अजिबात काळजी नसल, पण मला हाय. मला काय तर केलंच पाहिजे या घरासाठी. त्याच्यामुळं आता मीच जाती आणि मीच मंजीच्या दारात जाऊन बसती. हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढं, पण तिच्याकडे नका जाऊ तुम्ही. ए आई, तू कशाला हातबीत जोडतेस? सरळ सांगून टाकी या बाईला, ही असली नाटकं चालणार नाही. हे भसाड तोंडाच्या,
थोबाडले चालवायचं नाही म्हणून सांगितलंय. आणि तुम्ही किती जरी काय बी केलं ना तरी बी मी माझ्या मनाला वाटेल ना तीच करणार. रत्ना काटे म्हणते ती मला ठाव आहे ना. चल कामाला लाग. ती बनवू काय तर आणि पट्टीशी खायला दे. मायकल ऍक्शन वाला गरिबांचा मायकल जॅक्सन आहे. अरे मिरवणुकीला राडा घाल तुम्ही. पोरांनो आता जेवायचा प्लॅन करूया का? लगेच कुठं फिराय पण गेलो नाही का जेवाय पण गेलो नाही. हरणे बंदरला आपण 7-8 महिने झालं गेलतो. त्याच्या कुठं फिराय गेलोय? करा का एखादा वर्ल्ड फेमस जेवायचा प्लॅन? अरे लाका तू तर माझ्या मनातलाच बोललास की. अरे मनात होतं तर मग स्वतः बोलायचं होतंस. दुसरं कोण जेवण देतंय त्याची वाट बघत बसलेला असतोस. कधीतरी आमच्या हातावर पाणी घाल. देणार की मी पण जेवण. वाट बघा वाट. सत्या करायचं का प्लॅन ऑन? नाही मी नाही. तुमचं तुम्ही जाऊन या. का? अरे वाघमारे आहेत घरात. जेवण औषध सगळं बघायचं असतं. अरे पण आता डॉक्टर म्हणालेत की काय टेन्शन नाही म्हणून. चल की बाबा. काय दादा वहिनीशिवाय जेवण जात नाही का तुला? ए गपतो काय? वहिनी बिनी काय नाही, फक्त काळजीपोटी बोललोय. ए ए आम्या काळजीपोटी बोललाय तू. तू त्याची मस्करी करू नको. तुला काय वाटलं तो काय बायकोच्या पत्राकडे लपणारा माणूस आहे होय? सत्या लाव वाघमाऱ्यांना फोन आणि सांग मित्रांसंग जेवायला चाललो ती. यांची तोंड बंद करून टाक. लय बोलायला लागले. लाव बघू फोन बर. बघायचंय तुला? थांबा दाखवू. लय भूक लागली. कुठं राहिला यो? हॅलो हॅलो वाघमारे. आज जेवायला येत नसतोय मी. तुमचं तुम्ही जेवण करून घ्या आणि झोपा निवांत. आणि हा मम्मीने विचारलं तर सांगा सप्त्या दोस्तांबरोबर बाहेर गेलाय चिल करायला. ही तर मी ह्याच्यासाठी जेवायला थांबले आणि ह्यो अचानक सांगतो मी बाहेर जेवणार म्हणून. ठीक आहे. काय आलं? काय होणार आहे? जायचंय ना? चला. कळलं का? हे कन्या त्याला म्हणा सत्या. बायकोच्या पत्राकडे लपत नाही देऊ. चल भावा. साधं वाघमारे तुम्ही जेवला काय एवढं बी विचारायचं झालं. मित्रांनी बोलवलं म्हणून लगेच जायचं असते वे. जाऊ दे. महिनाभर बिचारा माझ्या सोबतच आहे. त्याला बी वाटलं असेल एन्जॉय करावं. तात्यासाहेब हा एकच उपाय आपल्या पुढे. कारण खुसपुटे एकच माणूस आहे जो आता पोलिसांमध्ये आपला. आणि मंजूने अजून ड्युटी जॉईन नाही केली आहे आणि तिच्याशी थेट ह्या गोष्टी बोलता येणार नाहीयेत. मला नाही वाटत सत्य काही करेल. तात्यासाहेब अर्जंट बोलवलं. बोला की. ऑफकोर्स तुझ्या त्या जाधवचा पुढचा काय प्लॅन आहे? त्या माणसाचं काय मला माहित नाही. तो माणूस शंकेच निरसन झाल्याशिवाय ग बसणार नाही बरं का. एवढं आहे. मग कसं करायचं? कसं थांबवायचं त्याला?
तात्यासाहेब तुमच्या एवढ्या वरपर्यंत ओळखीत ट्रान्सफर करून टाका की त्यांची. सगळे पोलीस तुझ्यासारखे बेईमान नसतात. सगळे पोलीस तुझ्यासारखे विकाऊ नसतात. सगळे पोलीस लाचखोर नसतात. जाधव वेगळा आहे. मी बघतो जाधवचं काय करायचं. एवढ्या पैशात होतोय. अहो ते रिपोर्ट बदलाय अर्धे पैसे गेले. त्या फॉरेन्सिक वाल्यांचा थोबाड बंद कराय अर्धे पैसे गेले. आता अजून पैसे मिळाल तर काहीतरी करता येईल. यू आर राईट. राईट यू आर. बजेट वाढवलं पाहिजे. पण तात्यासाहेब एवढे पैसे दिलेत ते देऊन टाका अजून. मग एवढे दिले होते ते काय कमी होते का? तुम्ही तिप्पट कमवायचं आणि माझ्या तोंडाला पानं पुसायची होय. आता मोठं कांड करायचं म्हणलं बजेट बी थोडं वाढवलंच पाहिजे ना. करेक्ट आहे. बजेट वाढवायला पाहिजे. पंकज यांचं बजेट वाढवा. बजेट आहे का नाही. काम मोठं बजेट मोठं. हे घे. पण एक लक्षात ठेव तात्यासाहेबांवरचा संशय मिटला पाहिजे. आता बजेट वाढवलं म्हणल्यावर संशय कुठले कुठे पळून जातोय बघा. तात्यासाहेब तुम्ही रस्त्यावर जरी जाऊन माल विकला का नाही तरी पोलीस संशय घेणार नाहीत. आता येत निघ. या खुसपुटीची जीभ जास्त चालायला लागलेली आहे. खरे या खुसपुटीच्या जिभेचं काहीतरी केलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने पोट भरणार आहे बा आपलं. कारण आम्ही स्वतः जेवण दिले आपल्याला ना. वाघमारे जेवले असतील का? हॅलो. हॅलो वाघमारे जेवला का तुम्ही? वय आता दोस्तांबरोबर आहे तर तिथे एन्जॉय करायचं की नाही. सत्या सत्या असं कसा फोन ठेवला? चिडले तर नसते ना माझ्यावर? कर सत्या. काय नाही जेव की. जेवण एक नंबर आहे ना. मारे कमाल आहे. तुला हे पैशाचा विषय माहितीये का? माईक वाजलं की जेवाय बोलतोय. सावकाश वाढा. सावकाश सावकाश. हा मला पण थोडं थोडं वाढत तुमचं करतो नको. सावकाश. हा वा. तुम्ही दूध येत का नाही या घरात म्हणून आमच्या जिभेचे लाड होते. नाही तर या मिश्रीवाली बाईच्या हातचं खाल्लं असतं तर पोटात कचराच झाला असता. त्यांच्यामुळे खायची येळ आली. आता घालू कंदमुळं खायला घालू. हा तसं मी जर नसती का नाही तर तुमच्या रताळ खायची येळ आली असती. काय गरज होती बोलायची? जेव्हा आता गप. जेव्हानं तोंड दिलंय म्हणून काय बी बोलायचंच आहे की नाही.
जाऊ दे मम्मी सॉरी बोला आणि विषय संपव. सॉरी. चेष्ट करत होतो मग बबडूचे. बबडू खात. मम्मी पाणी घे ना. पाणी दे. अगं काय काय झालं ते? हा तिला वा म्हणायचं असेल पण ते एक्साइटमेंट मध्ये हा काय अजून द्या म्हणते. अजून द्या काय त्याला किती वेळ लागते. अजून पाहिजे तर बरोबर घे ना. वर्षा काय झालं? अगं काय तिकटाचा डबाच वाटलायस का काय? हॅलो. हॅलो वाघमारे, खरंच जेवलाय का तुम्ही आणि औषध घेतलं का? सत्या अरे सगळं झालंय. दोस्तांबरोबर गेलास तर त्यांच्यावर एन्जॉय कर की आता. ठेवते. वाघमारे कन्फर्म चिडलाच. त्या आजारी असताना मी दोस्तांबरोबर बाहेर येऊन चिल करतोय ना, त्यांना आवडलं नसणार.